काल्याचं कीर्तन आहे म्हणून सेवेकरता घेतलेला अभंग काल्यातला आहे आणि मग माऊली ज्ञानोबराई अभंगातून त्या भगवंताचं चरित्राचं त्या भगवंताचं गुणानुवाद करण्याचा प्रयत्न करतात। सावडे परब्रह्म आवडे या जीवा। ऐका, आजचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस। कुठला दिवस? सप्ताह 1 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो की 1 महिन्याचा असो, पण त्या सप्ताहाची पूर्णाहुती म्हणजे सांगता जर कशाने होत असेल तर ती काल्याच्या कीर्तनात। बरीचशी लोक सप्ताहाला काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताहाची समाप्ती होत असते, पण बरेचसे कीर्तनकार म्हणतात समाप्ती नाही, पण समाप्ती हा शुद्ध संस्कृत शब्द आहे ना। समाप्ती म्हणजे काय? सम्य अधिक आप्ती बरोबर समाप्ती। सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे आपनोती म्हणजे प्राप्त करणे। ज्ञानाची प्राप्ती म्हणजे साधकाला साधनाच्या माध्यमातून सिद्धात्मक ज्ञान ज्या दिवशी प्राप्त होते तो दिवस म्हणजे समाप्ती। विठ्ठल कारण काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय वारकरी संप्रदायातल्या सप्ताहाला पूर्णाहुती नाही। बघा, मंदिर किती मोठं असो पण त्या मंदिरावर जर कलशाची स्थापना नसेल तर त्या मंदिराचं बांधकाम पूर्णत्वास जात नाही। तसा सप्ताह उत्सव किती मोठा असला पण जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत त्या सप्ताहाची पूर्णाहुती नाही। आणि पूर्णाहुती जर करायची असेल तर ते काल्याच्या कीर्तनाने। काला 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 म्हणजे काय? ऐका, 7 दिवस त्या भगवंताचं सेवा करायची, 6 दिवस सेवा करायची, 7व्या दिवशी देवाकडे मागून घ्यायचं आणि 8व्या दिवशी भगवंताकडनं प्रसाद घ्यायचा, संतांकडनं प्रसाद घ्यायचं आणि काला झाला की मग हाला। आणि काला झाल्यावर जर एखादा बोवा गावात आला तर का आला म्हणून काला। काला गोड आहे। काल्याच्या कीर्तनामध्ये अन्यत्र दिवसाचं मला माहिती नाही माई बाप, पण या काल्याच्या कीर्तनामध्ये पूर्ण गाव खुश असतं, आनंदित असतं। कारण का योगेश बाबा सांगतो, कारण प्रत्येक गावामध्ये संत म्हणतात त्या पद्धतीनं प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन। 3 पद्धतीची लोक गावात आहेत। कुठले कुठले? सत्वगुणी, रजगुणी आणि तमगुणी। पण हे 3ही प्रकारची लोक बाकीच्या दिवसाचं माहिती नाही पण काल्याच्या कीर्तनात आनंदित असतात, प्रसन्न असतात। कारण काय? सत्वगुणी याच्या करता आनंदित आहेत। लक्षपूर्वक ऐका, बारीक बारीक ऐका, थोडं थोडं। सत्वगुणी याच्या करता आनंदित आहे कारण आज संतांचा आणि भगवंताचा तो प्रसाद जो देवांना दुर्लभ आहे तो त्यांना भेटणार आहे म्हणून ते आनंदित आहेत। चला पुढे, रजगुणी याच्या करता आनंदित आहेत कारण भगवंताच्या 9 रसाचं गुणानुवादाचं सेवन आज त्यांना करायला भेटणार आहेत म्हणून ते आनंदित आहेत। आणि ऐका, तमगुणी याच्या करता प्रसन्न आहे, आनंदित आहेत कारण 7 दिवसापासून गावात चालणारी कटकट आज बंद होणार आहे आणि म्हणून ते सुद्धा आनंदित आहेत। म्हणजे आजच्या कीर्तनामध्ये असा एकही व्यक्ती नाही की ज्याला आनंद नाही। का? कारण ही जागा देवाची आहे, तो देव म्हणजे सर्व सुखाचे आगर। सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्वच तुम्हाला समजलं, आमच्या पोटा पाण्याचं कसं व्हायचं? सर्व सुखाची आगर बाप रखुमादेवीवर ही जागा देवाची आहे आणि तो देव म्हणजे सुखाचा आगर आहे। सुख रूप आई
दुसरा कोणी नाही आणि त्या देवाची जागा आहे आणि म्हणून इथे आनंदच प्राप्त होणार आहे. कारण आजचं कीर्तन म्हणजेच आनंदाचं कीर्तन आहे. काला इति प्रसाद आणि प्रसाद इति प्रसन्नता. काला म्हणजे काय? बोला बोला बोला. काला म्हणजे काय? सोबत सांगू का? आपल्या खेडेगावामध्ये सकाळी सकाळी चूल पेटवली जाते, त्या चुलीवर तवा ठेवला जातो आणि माझी माता माऊली त्या छोट्याशा पात्रामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भाकर थापती आणि ती भाकर तव्यावर टाकते. तव्यावर टाकल्यानंतर तव्यावरनं भाकर उतरवली की त्याचा बारीक चुला करते आणि त्या चुऱ्यात कालवण घालते. त्याला काय म्हणतात? तो काला नाही, तो रद्दा. तो काय? रद्दा. तो काला नाही. काला म्हणजे हरिनामाचा खिचडी काढा, दही आणि लाही याचं एकत्रीकरण म्हणजे काला. आणि काला म्हणजे प्रसाद. आणि या जगाच्या पाठीवर प्रसाद देण्याचा अधिकार जर कोणाकडे असेल तर फक्त दोन लोकांकडे, एक संतांकडे आणि दोन देवाकडे. कारण काला म्हणजे प्रसाद आणि प्रसन्नता जर कोणाकडे असेल, सुख कोणाकडे असेल तर फक्त दोन लोकांकडे, एक देवाकडे सांगितलं आणि दुसरं सुख जर कोणाकडे असेल तर ते कोणाकडे? संतांकडे. कोणाकडे? सुख एक हेची ठाई, सुख सुख एक हेची ठाई, सुख एक हेची ठाई. बहुपाई संतांच्या, बहुपाई बहुपाये संतांचा. एक देवाकडे सुख आहे आणि दुसरं सुख संतांकडे आहे. म्हणून काला देण्याचा अधिकार सुद्धा दोघांना. पहिला काला भानुदास गीती गात, पहिला प्रसाद देवाना दिला आणि दुसरा प्रसाद एकची टाळे झाली, एकच टाळे झाली चंद्रभागे माझा
माऊली ज्ञानोबरांनी संतांनी काला द्यावा आणि दुसरा काला जर कोणी दिला असेल तर तो देवाने द्यावा. पण ऐका, काला एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे, वैकुंठी तो वैसे नाही, कवळ काही काल्याची आसे, देवजडी पोसोनिया हासे, तिरिये सांगाते हात. इंद्र चंद्र महेंद्र धर्मेंद्र युजेंद्र राजेंद्र सर्व वरती आहेत, फक्त नरेंद्र आणि देवेंद्र खाली आहेत. सगळ्या देवांची मीटिंग म्हणे आपल्याला काला पाहिजे. काय पाहिजे? लक्षपूर्वक आहे का? आणि देव म्हणजे लय चाप्टर, राजकारणी ना शेवटी देव लय चाप्टर. देव एवढे हुशार, काला सेवन करायचा पण काला वाळवंटात जाऊन सेवन करायचं. म्हणे का? एकतर काला संतांनी देवाला दिलेला आहे किंवा काला देवाने संतांना दिलेला आहे. पण संतांनीही दिलेला काला आणि देवानंही दिलेला काला, जर असा दुग्ध शर्करा योगातला काला जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला वाळवंटात जावं लागेल. मग जायचं देव देणार नाही म्हणले, मग काल्याची आसे, मग मासे होऊन जाऊ. मासे होऊन देवानं निमित्त केलं, सर्व चाप्टर, सर्व हुशार, सर्व चतुर, आणि जाऊन बसले मासे बनून. कुठं? त्या यमुना माईच्या पात्रात. आणि जाऊन बसल्यानंतर इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्माला न सांगता कळू येते अंतर. देवाच्या लक्षात आलं, तुम्ही चतुर आहे, मी कोण आहे? चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्यासी खाणी, मुकुट सकड़ा मणी. धन्य तुझी विठोबा. बरं का, चतुरातला शिरोमणी आहे देव. देव म्हणले, गोपाळांनो ऐका, काला खायचा. अय गोपिकांनो ऐका, काला खायचा आहे, कालवा कालीव नाही करायची. एक बघा ना इकडे, दिसतोय का मी तुम्हाला? दिसतोय. त्यांचा काही दोष नाही महाराज, ते येऊन बसले, महत्वाचं आहे. नाही तर कीर्तन काय कळत नाही त्यांना, पण ते येऊन बसले. आणि ही तुमची 61 वर्षाची ताकद आहे म्हणून ही लहान लहान पोरं कीर्तनात, एवढं लक्षात ठेवा. 80 वर्षाचं म्हातारं सापडत नाही कीर्तनात आजकाल. इथं लहान लहान पोरं कळत नाही त्यांना कीर्तन, पण ते येऊन बसले. चला काहीतरी चालू आहे गावात. पाठी माझी माऊली, ती एकाचं भांग पाडती, एकाची केस काढते, पण सर्व कशी मुक्ताबाई जनाबाई. आणि त्यांचा काही दोष नाही. मी त्यांच्याकरता कीर्तन केलं तर तुम्हाला राग, आणि तुमच्याकरता केलं तर त्यांना राग, तुमच्या दोघांकरता केलं तर यांना राग, आणि तुमच्या तिघांकरता केलं तर मला राग. म्हणून सर्व कालवा कालव चाललेलं आहे, काला आहे म्हणून. बरं का, ऐका, चतुर आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्माने सांगितलं, गोपाळांनो गडबड करू नका. अय गोपाळांनो गडबड करू नका. गोपाळांनो काला खायचा, पण हात धुवायला यमुना माईच्या पात्रेत जायचं. गोपाळ म्हणाले, देवा मग हात कुठं पुसायचे? म्हणे, हात कुठं पुसायचे? हा सोनिया सांगे, तिरी सांगा ते हात. काहीच नाही करायचं, आपल्या मागच्या बुंदाला पुसायचं. म्हणे बराच चांगला शब्द वापरला मी, बर का, मागच्या बुंदाला पुसायचं. म्हणजे ऐका ऐका ऐका, याचं मार्मिक चिंतन असं, जो काला 33 कोटी देवांचा राजा इंद्र याला भेटला नाही, तो काला गोपाळांच्या टिरीला भेटला. बरं का, कशामुळे? तर भगवंताचं चरित्र मी सांगणार आहे पुढे, पण सांगतो जाता जाता. भगवान परमात्म्यानं लहानपणापासून गोकुळामध्ये खोड्या करायला सुरुवात केली, गोपिकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग माझी गोपिका बिचारी संसार करणारी लेकर बाळवाली, आणि आमच्याकडे प्रथा आहे महाराज, माय काय करते, माय एवढी हुशार आहे ना, माय सारखं या जगात दुसरं कोणीच हुशार नाही. माय पटपट पटपट त्या लेकराचं कामावरती, म्हणजे लेकराचं आंघोळ बांघोळ सर्वावरती त्याला जीव घालते आणि पटकन त्याला पाडण्यात टाकते. तो झोपला की मग निवांत आपली कामं आवरत राहते. नाही तसं त्या गोपिकांचा पण नित्य नियम, बाळाला आंघोळ घालायची, लेकराला आंघोळ घातली की पाळण्यात टाकायचं, आणि पाळण्यात टाकलं की आपलं काम करायचं. मग देवाचं ठरलं होतं की गोपिकांना काही झालं तरी त्रास द्यायचा. मग त्रास द्यायचा म्हणून देवानं काय करावं की गोपिका घरात काम करत असताना मधल्या खोलीमध्ये पाळण्यात बाळ झोपलेलं असताना देवानं जावं, आणि देवानं त्या बाळाजवळ गेल्यानंतर ते झोपलेलं आहे, आणि लहान बाळ बघा तुम्ही, लहान बाळ झोपलेलं असलं आणि त्याच्या मागच्या बाजूला जर चिमटी घेतली तर ते पटकन रडायला लागतं. बरोबर, देवानं त्या टीव्हीला चिमटी काढावी, आणि देवानं टीव्हीला चिमटी काढली की ते बाळ रडावं, आणि ते रडायला लागलं की मग गोपिकेला त्रास व्हावा. नेमकं काम
करावं, नेमकं काम करावं, नेमकं देवाचं नामस्मरण करावं की बाळाला सांगावं, सांगा मी काय इकडे करू का तिकडे धरू, हा प्रश्न देवानं त्रास द्यायचा. मार्मिक चिंतन असं आहे. या ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हात त्या गोपाळांच्या टिरीला लागला, म्हणून काला टिरीला भेटला. विठ्ठल आणि त्या काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकारांना आपला शहाणपणा करू नये. आजच्या कीर्तनामध्ये जर कीर्तनकारांना करायचं असेल तर एकच काम करावं, चरित्र ते उच्चारावे. कीर्तनामध्ये शहाणपणा करू नये, फक्त एकच काम करावं, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, भगवान परमात्म्यानं जे गोकुळात चरित्र केलं त्याचं उच्चारण करावं. बघा केवढं सोपं सोपं गणित आहे. तुकोबरांचं संतांचं वाङ्मय सोपं करून सांगतात. चरित्राचं उच्चारण करायचंय, पण कुठल्या अवताराचं देवाला संतांना माहिती होतं. माणूस म्हटला की डोकं लावणार कोण, नाहीतरी डोकं कोणी लावावं, बोला ना कोणी लावावं, डोकं माणसानेच लावावं. माणूस म्हटला की डोकं लावणार. पहिलं चरणार्थ घेतलं असतं सोडलं असतं तर लोक म्हणले असते कोणाचं चरित्र, म्हणे गोकुळातलं. गोकुळातलंच का, कारण भगवान श्रीकृष्ण परमात्मा काही दिवस गोकुळात, काही दिवस द्वारकेत, काही दिवस मथुरेत राहिलं, मग गोकुळातलंच चरित्र का आणि कृष्ण अवताराचंच चरित्र का. कारण हे सांगताना तुकोबारांना खात्री होती माझ्या देवाचे एक अवतार नाही, मग माझ्या देवांचे अनंत रूपे अनंत वेसे देखिला म्यात्यासी, देखिला म्यात्यासी बापर ब्रह्मादेव अवताराच्या राशी तोहा भाविते. माझ्या देवाचे अनंत अवतार आहे. मग अनंत अवतार आहे हो. एकाने नाथ महाराजांना विचारलं का हो देवाचे अनंत अवतार आहेत नाथ बाबा, याच्यापैकी तुम्हाला किती अवतार आवडतात. नाथ महाराज म्हणतात देवाचे अनंत अवतारापैकी फक्त मला 3 अवतार आवडतात. किती अवतार. मग साधकानं विचारलं सांगा बरं ते 3 अवतार. मग नाथ महाराजांनी ते 3 अवताराचं वर्णन करण्याकरता एक अभंगाची निर्मिती केली. नाथ महाराज म्हणतात ऐक बाबा 3 अवतार कुठले. नाथ बाबा बोलायला सुरुवात केली. सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊन कौशल्या जननी गीती गाय. कुठला होता, झोपले का तुम्ही. कुठला अवतार. वा वा राम अवतार. आता आमचे राम आएंगे राम आले ना भगवान परमात्मा. किती दिवसापासून त्या देवाची वाट बघत होतो. आणि जसं संत पहिले म्हणायचे माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारका नगरीचा राजा झाला, तसा रामचंद्र प्रभू पुनश्च एकदा त्यांच्या सिंहासनावर विराजमान झाले. गड्यांनो राजा की रे साला कृष्ण सिंहासनी बैसला. तोच कृष्ण तोच राम नाही का. मग आता आपण काय करायचं. मरणाच्या आधी माय बाप सर्वांना माझी विनंती आहे एकदा तरी अयोध्येला त्या भगवंताच्या दर्शनाला जा. एकदा तरी. मी नाही सांगत, कोण सांगत. नामा म्हणे चला जाऊ हात जोडून उभे राहू पाया पडून मागून घेऊ जनी म्हणी तोची कृष्णाची धाव. एकदा त्या देवाच्या दर्शनाला जा. नाथ महाराज म्हणतात पहिला अवतार भगवान रामचंद्र प्रभूंचा मला आवडतो. बरं दुसरा अवतार म्हणे ऐका दुसरा अवतार. सुंदर ते ध्यान नंदाच्या पुढे गोपाड गौडानी खेळताती. सुंदर ते ध्यान नंदाच्या
नंदाच्या अंगणी. कुठला अवतार झोपले का? कोणता? कृष्ण अवतार. म्हणजे नाथबाबा तिसरा अवतार. म्हणजे सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे केले. बरं 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 करताय बरं का. आणि मग ही 3 अवतार मला आवडतात. बरं बरं बरं. आणि मग ही 3 अवतार पाहिल्यानंतर मग नाथ महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान एका जनार्दनी वैभवशाली जीवन म्हणजे सद्गुरू श्री बाबासाहेब सातारकर महाराज. आप्पा मला असं वाटतं जगाच्या पाठीवर फक्त बाबा महाराज सातारकर आहे की ज्यांचं रामकृष्ण हरी भजन ऐकण्याकरता लाखोनी समाज एकत्र व्हायचा ना. भूतन भविष्यातही पण अशी चांगली चांगली लोक आपल्यातून जात राहिली. मग अशी मृदुंगातलं सर्वात मोठं वैभव आणि मृदुंगाची देवता म्हणजे श्री पंडित भवानी शंकर महाराज हे सुद्धा आपल्यातून निघून गेले. गर्व करू नका, कोण कधी जाईल याचं सांगता येत नाही. नाथ महाराज म्हणतात, अभंग ऐकलाय का तुम्ही? हा कधी नाही ऐकला ना? हा नाथ महाराजांच्या गाथ्यात आहे. म्हणून कधीतरी माणसानं आयुष्यातून वाचावा गाथा. काय वाचावा? पण कोण वाचेल गाथा? ज्याला असेल तो वाचेल, आणि जो नाही वाचणार गाथा तो खाईल संसारातल्या. हा ते तुम्ही म्हणा विठाला विठाला. भगवंताचे अनंत अवतार आहेत. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार आहेत. सांगतो पटपट मोजा. ए पोरांनो, तुम्हाला काम देतो आता, तुम्ही इकडे लक्ष द्या. अवतार सांगतो पटपट मोजा. किती झाले पटकन सांगायचं मला. भगवंताचे श्रीमद भागवतामध्ये 24 अवतार आहेत. मोजा. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, विनपुत्र, हैग्रीव, वृषभ, नर, नारायण. किती झाले? 26. तुलाच जावई करतो आता. 26 नाही रे दादा, परत एकदम मोजा. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध, कलंकी, सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, वेनपुत्र, हैग्रीव, वृषभ, नर, नारायण. किती झाले? 23. आणि 24वा अवतार हंस. 24 अवतार देवाचे आहेत, पण मुख्य 10 अवतार सांगितले. गर्ग संहितेत 6 अवतार सांगितलेत. अंश अवतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार. आणि पूर्ण अवतार जर कुठला असेल तर पूर्णावतार रामकृष्ण. मग राम आणि कृष्ण आहे, पण राम आणि कृष्ण पैकी कुठल्या अवताराच्या, कुठल्या देवाच्या चरित्राचं उच्चारण करायचं? म्हणे कृष्ण अवताराच्या चरित्राचं उच्चारण, भगवान रामचंद्र प्रभूंच्या अवताराचं आचरण. विठ्ठल विठ्ठल. चरित्राचं उच्चारण करायचं तर देवाने ज्या लीला गोकुळात केल्या त्याचं उच्चारण केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्यानं जे गोकुळात लीला केल्या त्याचं वर्णन करा. कारण हा भगवान परमात्मा गोकुळातच लीला करतो असं नाही. या भगवंतानं अनेक ठिकाणी अनेक प्रकारच्या लीला केलेल्या आहेत, पण आपल्याला आजच्या कीर्तनात त्या भगवंतानं गोकुळात केलेलं लीलाचं गुणानुवाद करायचं आहे. ऐका, जीवन जगत असताना मायबा या मृत्यू लोकामध्ये तिघही येतात. जीवही येतो, संत येतात आणि देवही येतात. जीवाच्या येण्याला जन्म म्हणतात, संतांच्या येण्याला अवतार म्हणतात, आणि देवाच्या येण्याला प्रागट्य म्हणतात. जीव येतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जीव येतो दुसरं कारण आगा कर्मी जेवरावे, ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. म्हणतात
माणसाला कर्म भोगण्याकरता यावं लागतं. ऐका, माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारांचा गाथा या वारकरी संप्रदायातलं सर्वात मोठं वैभव आहे बरं का. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जर बाजूला ठेवली तर माणसाने स्वतंत्र जीवन जगावं कसं हे शिकवणारे 2 ग्रंथ म्हणजे जगद्गुरु तुकोबारांचा गाथा आणि माऊली ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी. ऐका, ज्ञानेश्वरीचा विषय आला म्हणून सांगतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला बाप आहे, माऊली ज्ञानोबाराय आपली माय आहे. वेद हे डॉक्टर आहेत आणि त्या वेद रूपी डॉक्टरांकडून आणलेलं श्रीमद भगवद्गीता ही औषधाची बाटली आहे आणि त्या औषधाच्या बाटलीला संस्कृताचं सील आहे. माहिका, लेकरू आजारी पडलं की बाप पटकन त्याला उचलतो, डॉक्टरकडे नेतो, डॉक्टर त्याला चेक करतो, औषधाची बाटली बापाकडे लेकराकडे देतो, बाप त्या लेकराला ना औषधाच्या बाटलीला घेऊन घरी येतो, आईच्या मांडीवर लेकराला ठेवतो, औषधाची बाटली आईकडे देतो, बाप जॉबला निघून जातो कारण बापाकडे वेळ नाही. इकडे आई त्या बाळाला घेते, हात डोक्यावरनं हात फिरवती, करुणा निर्माण होती आणि करुणा निर्माण झाल्यानंतर हातात असलेली औषधाची बाटली त्या औषधाच्या बाटलीचं सील तोडते आणि चम्मचने बाळाला औषध पाजते. कशा करता येऊ खाली येऊ कमी माईक घेऊन. कशा करता? त्या लेकराला बरं वाटावं याच्या करता. जसं हे प्रपंचातलं आहे तसं परमार्थातलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपला बाप आहे, माऊली ज्ञानोबा आपली माय, ज्ञानाबाई माझी माऊली ज्ञानोबा आपली माय. वेद हे डॉक्टर आहेत आणि त्या वेद रूपी डॉक्टरांकडून आणलेलं श्रीमद भगवद्गीता ही औषधाची बाटली आहे आणि त्या औषधाच्या बाटलीला संस्कृताचं सील आहे. मग संस्कृताचं सील असल्यानंतर प्रत्येकाला कळत नाही. माऊली ज्ञानोबांनी या लेकरांना आपल्या मांडीवर घ्यावं, कुरवाळावं आणि ती संस्कृताची जी म्हणजे श्रीमद भगवद्गीता जी औषधाची बाटली आहे त्याला संस्कृताचं सील आहे ते संस्कृत बाजूला करावं आणि मग केली ती मराठी गीता देवी, केली ती मराठी गीता देवी, केली ती मराठी गीता देवी, केली ती मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडवून ज्ञान दोषी, केली ती मराठी गीता देवी, केली ती मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी केली ती मराठी गीता देवी, केली ती मराठी गीता देवी. संस्कृताची गाठी उघडवून ज्ञानदृष्टी केली ती मराठी गीता देवी आणि त्या गीता देवी मध्ये म्हणजे त्या भावार्थ दीपिका सारख्या महान ग्रंथामध्ये माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. खरं सांगू का, जीवन जगत असताना माणसानं जर करायचं असेल ना तर एक करा. एक, देवावर प्रेम करा. नाही देवावर करता आलं मग संतांवर प्रेम करा आणि नाही संतांवर करता आलं तर कमीत कमी आपल्या मायबापावर प्रेम करा. कोणावर प्रेम करा? मायबापावर. सध्या शोकांतिक आहे, हे 3 सोडून बाकी सर्वांवर प्रेम करणं चालू आहे. बाबा तो फक्त भ्रम आहे. तो काय आहे? भ्रम आहे. प्रेम करायचं असेल देवावर नाही झालं ना, देवावर प्रेम करणं एवढं सोपं नाही. खरं सांगू का, देवाचं नाम आपल्या मुखात घेणं हे सुद्धा सोपं नाही. तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतात ना, एवढं सोपं नाही दादा. एका म्हाताऱ्याचं 80 वर्ष वय झालं पण 80 वर्षात कलंक लागला नाही मयूर महाराज. देवाचं नाव कधी तोंडात आलं नाही. 4-5 लोक कीर्तन झाल्यावर आले. आता आमच्याकडे प्रथा आहे, कीर्तन झालं की कीर्तनकाराला नमस्कार करण्याकरता म्हणजे आपल्या भाषेत पाया पडण्याकरता येतात आणि नमस्कार करायला आले की खिशातली 100ची 200ची 500ची नोट कीर्तनकाराच्या पायावर ठेवतात, नमस्कार करतात. तुमच्याकडे आहे का प्रथा? मग आजचा योग चांगला आहे बरं नाही ते आमच्याकडे सांगतो. 4-5 लोक आले, दर्शन घेतली. म्हणे बाबा कीर्तन लय गोड झालं पण एक थोडीशी अडचण होती. म्हणले काय? म्हणले बाबा आम्ही 4 भाऊ आहेत, बापाचं वय 80 वर्ष आहे. 80 वर्ष झाले पण बापानं देवाच्या नावाचा कलंक लागू दिला नाही, मंदिराची पायरी चढला नाही. बाप 61 वर्ष झाले सप्त्याला, मोठी मोठी कीर्तनकार गावात आली पण बापानं कधी दरवाजाची पायरी उतरून कधी कीर्तनाला गेला नाही. उलट कधी कधी लोकांना सप्ताह म्हणजे लोकांना विक्षेप वाटतं महाराज. काही लोकांना सप्ताह चालू झाला का असं वाटतं त्याला की या सप्त्यापेक्षा मरण बरं. कोणाला काही लोकांना बरं सप्ताहाचं मंडप दिसला की लगेच तो परत सांगतो बाळ्या 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 काढ लवकर खाटकाळ आपली खाटकळ आणि वस्तीवर नेऊन घाल. बाळे म्हणतो कशा करता हो बाबा? कशा करता म्हणजे सप्ताह चालू होणार आहे, एक अक्षर कानावर पडता कामा नाही. अशी करंटी लोक आहेत बरं. बाड्या त्याची खाट वस्तीवर नेऊन घालतो आणि तो वस्तीवर झोपायला जातो, नेमका बिबट्या सुटेल राहतो. बिबट्या नाश्त्यावरच संपवतो महाराज. अडचण आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
बघा देवाची पुण्याई लागते. म्हातारं 80 वर्षाचं झालं पण देवाचं नाव मुखात नाही. पोरं पोरं म्हणतात बाबा मरता मरता तरी बापाचं नाव तोंडात, म्हणजे बापाच्या तोंडात भगवंताचं नाव यावं, काहीतरी उपाय सांगा. म्हटलं काळजी करू नका, एक काम करा. म्हटलं काय? तुम्ही काय करतात? म्हणजे शेती करतो. म्हटलं एक काम करा, शेतात काय पिकलंय? म्हणजे आताच गहू काढलेत. म्हटलं गव्हाची पोती कुठं ठेवलीत? म्हणजे मागच्या खोलीत. म्हटलं बाप ज्या खोलीत झोपतोय त्या खोलीत समोरच्या भिंतीला पोती लावा. लावली पोती. पुढं काय करायचं? पुढं काहीच नाही करायचं. बापाचं लक्ष जाईल अशा ठिकाणी ती पोती उभी करा आणि पोती लावल्यानंतर सहज जाता जाता त्या एका पोत्याला ब्लेड मारा. ब्लेड मारलं की त्याच्यातून गहू खाली पडतील आणि गहू खाली पडले की बाप ते गहू पडताना बघल आणि बाप पोरांना आवाज येईल, पोरा ते गहू गडतात, पोट फाटलं वाटतं, शिवा बरं पटकन. शिवा जरी म्हटलं तरी देवाचं, मरता मरता बापाच्या तोंडात शिवाचं नाव येईल. जसं तुम्ही टाळी वाजवली तशी ते चारही पोरं खुश झाले. बाबा हा डायमंड आहे म्हणे तुम्ही. काय म्हणे? बाबा डायमंड म्हणे तुम्ही, लय भारी सल्ला दिली म्हणे बाबा तुम्ही, आम्ही करतो म्हणे. गेले महाराज चौघ पोरांनी पोती रचली. बाप समोर खाटीवर झोपलेला आहे, मरणाला टेकलेला आहे. बापाचं लक्ष आहे आणि लक्ष असताना पोती टेकली, ब्लेड मारलं, गहू खाली पडायला लागले. मागच्या खोलीत चारही पोरांच्या बायका, चारही पोरांची मुलं नातवंड बाबाची सर्व मागच्या खोलीतून भिंती वाटून बघतायत. गहू गळायला लागले आणि गहू खाली पडत असताना बापानं पाहिलं आणि खाटेवर इकडं तिकडं बघू सैरा वैरा बघू लागला बाप. आणि म्हातारी इकडे तिकडे बघता बघता म्हातारीने आवाज दिला, पोरा हो. पोरं म्हणले रामेश्वर महाराजांचा मंत्र सक्सेसफुल. बापानं परत आवाज दिला, पोरा हो. अहो ते गहू गडतात, पोट फाटलं वार, ते पोट पटकन. आता यांना वाटलं काय म्हणत बाप, शिवा दामनान सुई घेऊन रेडीस. बाप म्हणतो कसा, पोराव ते पोट फाटलं, पटकन टाच्या मारून घ्या बरं. महाराज आयुष्य गेलं पण देवाचं नाम मुखात आलं नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावरी. देवाचं नाम अनंत जन्माचे सुकृत पदरे जाते मुखी हरे पैठा होय. जाते मुखी हरे पैठा जन्माचे सुकृत पदरे जाते मुखी हरे पैठा. आताच्या भाषेत सांगू का एकदम सोपं ऐका. देवाचं नाम मुखात येण्याकरता लागली सिया समजला गोडिय भंगाची. लागली सिया समजला गोडिय भंगाची. कृपा त्या पांडुरंगाची कृपा
कृपा त्या पांडुरंगाची देवाचं नाम मुखात येण्याकरता ते लागतं. माणसं सुकृत पदरी असल्याशिवाय देवाचं नाव मुखात येत नाही आणि देवाचं चरित्र सुद्धा आपल्याकडनं गुणानुवाद होत नाही. संत म्हणतात गोकुळात जे चरित्र झालं तो देव केले देवे गोकुळे, त्या चरित्राचं उच्चारण करायचंय. मग ऐका, मी सांगत होतो जीवन जगत असताना जीव येतो, संत येतात आणि देव येतात. जीव येतो सांगितलं कर्म, दुसरं वासना आणि तिसरं म्हणजे पाप पुण्य समासमी, पाप आणि पुण्य समान झालं. संत येतात तीन कारण आणि देव येतो तीन कारण. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव येत असतो. अहिंसा, अत्याचार आणि व्यभिचार वाढला की देव येतो. ही वत्स्य रूपी पृथ्वी ब्रह्मापासी जाय आणि नेत्रवा येतोय सांगत असे म्हटली पृथ्वी माता. देवा घेई पुन्हा अवतार, देवाचा अवतार घ्या. देवा घेई पुन्हा अवतार, जगामध्ये पाप वाळलंय फार, कलीची हवा पलटली पार, देवा घेई पुन्हा अवतार. देवानं पृथ्वीचं आणि बाकी देवांचं गारणं ऐकलं आणि या ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा धरी चाले हे शरीर. म्या बोलवेला वेदू बोले, म्या चालवेला सूर्य चाले. आणि असा हा ब्रह्मांडाचा नायक वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्माला आला तुरुंगवासामध्ये. पहा कृष्णाचे वैभव. बंदी शाळेत वसुदेव. तिथून देवाला उचललं. देवानं सांगितलं आता एक काम करा, इथून पटकन मला न्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. तिथून उचलला कुठे? नंदाच्या घराला. मज नेई गोकुळाला. नंदाच्या घराला नेलं. सकाळी 4 वाजले आणि पहिली माझी गोपिका सकाळी 4 वाजता उठायची. किती वाजता? आता विचारू नका, पहिले 4 वाजता. 4 वाजता उठली आणि यशोदेच्या म्हणजे वहिनी साहेबांच्या खोलीतून लखलखीत असा प्रकाश येतोय. तो प्रकाश बघण्याकरता पुढे सरसावली. पहिला दरवाजा बाजूला केला तर लक्षात आलं या ब्रह्मांडातलं सर्वात सुंदर, सर्वात तेजस्वी, सर्वात गोंडस बाळ जन्माला आलं. एवढं गोड, एवढं गोड, एवढं गोड. माझा देव किती गोड. माझा देव म्हणजे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, तो माझा देव राजस सकुमा. आपल्या भाषेत सांगू, अहो देवाने एखादं लेकरू एवढं गोड निर्माण केलेलं असतं, रस्त्याने चालताना ते लेकरू दिसलं की असं वाटतं पटकन उचलावून 2-4 पप्प्या घ्याव्यात, नाही का? एवढं गोड असतं. मग एवढं सृष्टी गोड निर्माण केली, तो देव किती गोड असेल. नाम तुम्हारा पालनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. आणि या ब्रह्मांडातलं सर्वात सुंदर बाळ जन्माला आलं. गोपीनं पाहिलं, आनंद झाला. नंद राजाला सांगितलं, नंद राजाला आनंद झाला. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, 90 वर्ष वय होतं माझ्या नंद बाबाचं आणि 90 वर्षात पोरग जन्माला आलं. एवढा आनंद. गड्यातली मोत्याची माळ काढली, गोपिकेला भेट म्हणून दिली. नंदराजानं यावं. निरखित निरखित गेलीये. निर्फन देवाला पाहिलं. समाधी लागली. सकाळ झाली. सर्व गावात चर्चा, गोकुळात चर्चा. नंदाला पोरगा झाला, नंदराजाला मुलगा झाला. सर्व गोकुळी एकत्र आलं. गोपिका गोपाळ सर्व त्या नंदराजाच्या घराच्या दिशेनं पळू लागले. एक गोपिका इकडनं जात असताना तिकडनं एक गोपिका भगवंताला बघून येत असताना दोघांची गाठ भेट मध्यस्थी झाली. आणि त्या गोपिकेनं इकडनं जाणाऱ्या गोपिकेनं तिकडनं येणाऱ्या गोपिकेला विचारलं, बाई कुठं गेलती? म्हणले कुठं नाही, नंद राजाच्या घरी गेलती, त्याला पोरग झालंय बघण्याकरता. खरं सांग ना कसं दिसतं ते पोरग? अगं म्हणले ते सावळय, पण एवढं गोड दिसतं. त्यांनी माहितीये काय केलं? सावळे परब्रह्म आवडे जीवा, सावळे परब्रह्म आवडे जीवा, सावळे परब्रह्म आवडला जीव, सावळे परब्रह्म आवडला जीव.
जसा भाव आहे तशी चाल आहे. आनंद वाटला ना मग माणूस ओरडून सांगतो नाही का, तसा भाव आहे तशी चाल. सावडे परब्रह्म आवडे या जीवा. रे बाबा, ज्या बाळाला मी पाहिलं ना सर्वात पहिले तो सावळा आहे बरं, एवढा गोरा नाही, पण सावळा असून कसा माहिती का कसा दिसतो, परब्रह्मासारखा दिसतो. परब्रह्म वेगळं आणि शब्द ब्रह्म वेगळं. आणि त्याला पाहिल्यानंतर आवड निर्माण झाली. केलं काय त्यांनी, त्याला पाहिलं आणि मनी मन राणी माझ्या हृदया मंदिरामध्ये त्यानं घर केलं. गोपिकांनी त्या देवाचं वर्णन करावं. कोण हो या गोपिका? श्री गुरूंच्या मुखातून ऐकलेलं आहे. मोजून 5-10 मिनिटं घेतो. घेऊ ना की नको? तुम्ही नाही म्हणले असते तरी घेतले असते, मी सोडणार नाही तुम्हाला. बरं काय का, गोपिकांनी जो गोड भाव देवाचा या ठिकाणी प्रगट केलेला आहे, देवाचं गुणानुवाद केलेला आहे. या गोपिका कोण आहे तर ऐका. हिंदू धर्मामध्ये जो वेद आहे हा वेद भगवान परमात्म्याकडे गेला आणि त्या वेदातले शब्द वेदातल्या श्रोत्या देवाकडे जाऊन देवाला म्हणू लागला, देवा तुझं गुणानुवाद आम्ही आमच्या मुखातून केलं तरी तुझं गुणानुवाद आमच्याकडनं झालं नाही. न येते नेनती गोविंदोरे, तुझं वर्णन आम्हाला करता आलं नाही, पण तरी देवा तुझं वर्णन आम्ही निषिद्ध मुखातून केलेलं आहे. ऐका, तुझं वर्णन आम्ही निषिद्ध मुखातून केलेलं आहे, पण देवा आमची अशी इच्छा आहे की तुझं वर्णन पुनश्च एकदा आमच्या मुखातून व्हावं, याच्याकरता तू आमच्या करता काहीतरी कर. तेरा ध्यान किधर आहे? पुढचं घेऊ नका फक्त. तो वेद आणि त्या वेदातल्या श्रुत्या म्हणू लागल्या, देवा तुझं नामस्मरण तुझं गुणानुवाद पुन्हा एकदा आम्हाला आमच्या मुखातून तोंड भरून तुझं वर्णन करायचंय. देवा कसं करता येईल? म्हणले मी निर्गुण निराकार आहे. माझं वर्णन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला गोकुळात प्रगट व्हावं लागेल. तुम्ही गोकुळात गेलेत की मग मी तिथं निर्गुण निराकार असणारा सगुण साकार होऊन त्या ठिकाणी प्रागट्याला येईल. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत. आणि मी आलो की मी आल्यानंतर मग तुम्ही माझं वर्णन त्या तुमच्या विधिमुखानं तुम्ही माझं वर्णन करू शकतात आणि स्वतःचं समाधान करू शकतात. मग त्या वेदातल्या श्रुत्या, कर्मपरश्रुत्या, भक्तिपरश्रुत्या आणि ज्ञानपरश्रुत्या, वेदातल्या कर्मपरश्रुत्या या गोकुळात सुना म्हणून जन्माला आल्या. कारण कर्म हे परतंत्र असतं. कर्म कसं असतं? परतंत्र. काय करायचं नाही करायचं कर्म आपल्या हातात नाही. कर्म कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. तसं सुनबाई स्वतःच्या हातात नसते, ती स्वातंत्र्यात नसते, ती परतंत्र्यात असते. तिने किती वाजता उठायचं, तिने काय खायचं, तिने काय प्यायचं, तिने कोणती कामं करायची, कुठली साडी घालायची, कुठं जायचं कुठं नाही जायचं हे कोण ठरवतं? हा, म्हणजे तुमच्याकडे सारखंच आहे बुवा, नाही का? मग कर्मपरश्रुत्या सुना झाल्या. त्याच्यानंतर भक्तिपरश्रुत्या, ज्ञानपरश्रुत्या या लेकी झाल्या. कारण ज्ञानाला बघा, लेकींना येणं दम लागत नाही, लेकींना भीती वाटत नाही. आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला कधीच भीती वाटत नाही. ज्याच्याकडे ज्ञान नाही त्याला भीती वाटल्याशिवाय राहत नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणे. त्या पद्धतीनं ज्ञानपरश्रुत्या या लेकी झाल्या आणि भक्तिपरश्रुत्या या त्या ठिकाणी सासवा झाल्या. कारण ज्ञानाला जरी भीती नसली पण कुठेतरी शोकांतिका, कुठेतरी द्वंद्व आहे, पण भक्तीला कुठल्याही प्रकारचा द्वंद्व नाही. कुठेही कुठल्याही पद्धतीनं कशाही पद्धतीनं तुम्ही देवाची भक्ती करू शकतात. स्वतंत्र जीवन आहे भक्ती करणं. म्हणजे भक्ती केली एकानं मरा 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 म्हणून तरी कोडियाची कीर्ती वाळली गहना. भक्तीचा परिणाम आहे. तिघ पद्धतीच्या श्रुत्या आल्यात. देवाचं तोंड भरून वर्णन केलं आणि देवाला पाहिलं. मग म्हटलं सावडे परब्रह्म आवडे या जीवा मनी मन राणी माघर केले. मग या श्रुत्या देवानं सांगितलं माझं कार्य संपलं की मी माघारी निघणार, तुम्ही माघारी निघा. पुन्हा माघारी निघाले. माघारी निघाल्यानंतर त्या देवाचं वर्णन एवढं आहे. आता आपण काल्याचं कीर्तन ऐकत असताना आपल्याला वाटतं कीर्तन तुमचं जाऊ द्या, कीर्तनकार हा नेहमी पाकिटाकरता बोलत असतो, खोटं सांगणार नाही. पण कीर्तनकाराला सुद्धा काल्याच्या कीर्तनात मोह आवरत नाही महाराज. त्याला कार्यकर्त्यांनी किती सांगितलं ना बाबा तरी तो ऐकत. कारण त्या देवाचं नावच एवढं गोड आहे, सोडावंसं वाटत नाही. त्या श्रुत्यांनी देवाचं नामस्मरण केलं, माघारी परतले आणि पुन्हा देवाकडे गेले. म्हणे देवा तुझं तोंड भरून वर्णन केलं पण देवा आत्मिक समाधान लाभलं नाही. देवा
म्हणे आत्मिक समाधान लाभलं नाही. म्हणे मग म्हणे देवा आतापर्यंत तुझं वर्णन आम्ही निषिद्ध मुखातून करत आलो, देवा आता तुझं वर्णन आम्हाला विधी मुखातून करायचंय. म्हणे आता ते शक्य नाही, एकदाच चान्स देतो मी, पुन्हा पुन्हा मी पण पहिला चरणाचा चान्स देतो, दुसऱ्या चरणाचा चान्स देत पुन्हा पुन्हा नाही, एकदाच चान्स. म्हणले मग आता चान्स नाही. म्हणे देवा तुम्ही कस काय चान्स देत नाही, तुमचं अस्तित्व आमच्या हातात आहे. म्हणले काय, वेद आहे म्हणून लोकांना देव कळतोय, वेदानं सांगितलं देव नाही तर लोक देव मानणार. देवाच्या कॉलर पर्यंत गंमत आली, मग माणसाच्या कॉलर पर्यंत गंमत आली की माणसानं माघार घ्यावी. देव म्हणले काहीतरी पर्यायी मार्ग निवडतो. मग देव म्हणले एक काम करा, तुम्ही माझं वर्णन लक्षपूर्वक ऐका बरं का, तुम्ही माझं वर्णन निषिद्ध मुखातून केलेलं आहे, गोकुळातही गेलं, वेदातही केलेलं आहे. आता विधी मुखातून जर तुम्हाला माझं वर्णन करायचं असेल तर याच्याकरता वेदातल्याच्या श्रुत्यांना भगवान परमात्मा म्हणतो एक काम करा, विधी मुखातून वर्णन माझं करण्याकरता कलियुगामध्ये विश्ववंद्य माऊली महावश्वक ज्ञानोबाराय जन्माला येतील आणि माऊली ज्ञानोबारांच्या मुखात जाऊन तुम्ही विराजमान व्हा. आणि माऊली ज्ञानोबारांच्या मुखात जाऊन विराजमान झाले की विधी मुखातून तुम्ही माझं वर्णन करू शकतात. आणि त्या श्रुत्या भगवान परमात्मा माऊली ज्ञानोबारांच्या मुखात जाऊन विराजमान झाले आणि माऊली ज्ञानोबारांनी देवाला पाहिलं आणि देवाला पाहिल्याबरोबर देवाचं विधी मुखातून वर्णन केलं. सावळे सावळे परब्रह्मा आवडे या दिवा. सावळे परब्रह्मा आवडे जीवा. सावळे परब्रह्मा वा वा आवडे या दिवा. सावळे परब्रह्म आवडे मनी मना राणीवा, मनी मना राणीवा. धर केले काय करू सये, सावड गोविंद वा 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 काय करू सये, सावड गोविंद. मन मना गारवा आप लपत मनाचे काय करू सावळे काय करू काय नाही, बाकी काय नाही, वांगे शिजले. आलं मला लक्षात, गोड वर्णन केलं. बाबा माझा देव कसा दिसतो, सावडे परब्रह्म आवडे आजीवा. मनी मन राणीवा घर केले. शब्द ब्रह्म वेगळा आणि परब्रह्म वेगळं. परब्रह्माचं वर्णन आजच्या कीर्तनातून म्हणजे आजच्या अभंगातून माऊली ज्ञानोबराय करतात. कोण आहे तो देव जो आम्हाला आवडतो? तोच ना जो विटेवर उभा आहे. बाप रखमा देवीवरू सावडी प्रतिमा. तो देव कुठला? जो विटेवर उभा आहे. आणि तोच देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. कारण पुंडलिकाच्या भावार्था आणि गोकुळाहुनी तो देव, त्याला पाहिलं आनंद झाला. एवढा आनंद गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आणि माझा देव चंद्राच्या कोराप्रमाणे वाढू लागला. वाढता 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 माझा देव थोडासा मोठा झाला. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात एक देव आहे बघा. त्याचा एक पाय जमिनीला आहे, एक हात जमिनीला आहे. कुठला देव? कडरा बरं आहे बुवा, गुरुच करावं नाही का? खंडराव म्हणे. कुठला देव? हा, ओ लंगडा
तो लंगडा देव नाही, तो रंगनाथ भगवान आहे. तो कुठला भगवान आहे? रंगनाथ भगवान. आणि कसं स्वरूप आहे माझ्या देवाचं? पृथ्वीचा उद्धार करायचा ना. तळवे तळात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत हे डाव्या गुडघ्याने नाचायचं असेल तर याच्यावर नाचा. आमचे चोपदार महाराज का नसतात? वहिनी आले का? माय माया धनी काय गोड नसतात. तडवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने. तुम्हाला शेवटी एक चान्स देईल बरं का मी नाचायला. पण कीर्तनात नाचायचं आणि जागेवरच बसायचं. कीर्तनातच नाचलं पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचू कीर्तनाचे डीजे समोर नाही. आणि असंही आज दादा देवा करता आपल्याला नाचायचं आहे. आणि वाजवायला एवढी गोड मंडळी असल्यावर पहिला बाप होता तर हा महाबाप आहे नाही का? विठ्ठला विठ्ठला वाढू लागले. देवानं अनेक प्रकारचे त्या ठिकाणी घोडे केल्या. पुढे त्या ठिकाणी पुतना मावशी आली. महाबळ भट्टाची फजिती केली. शेवटी सांगतो बरं. महाबळ भट्टाची फजिती केली. पुढे अगासूर बगासूर अनेकांचा नायनाट देवानं केला. पुढं देवानं सर्व गोपाळांना एकत्र घेतलं आणि सर्व गोपाळांना एकत्र घेऊन देव म्हणू लागले, बाबा चला आता तुमच्या सोबत मी खेळतो. मग देवानं अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळता खेळता मग गोपाळांना विचारलं, गोपाळांनो तुम्ही एवढे बारीक बारीक का बरं? म्हणे देवा सर्व दही दूध तूप लोणी जातं डेअरीला काही भेटत म्हणजे डेअरीला भेटत नाही. मग ऐका, आपलं जर असेल, लक्षपूर्वक ऐका, आपलं जर असेल आणि आपल्याला भेटत नसेल तर हिसकावून घ्या. आपलं असेल आणि आपल्याला भेटत नसेल तर छीन केलो, मांग के नहीं दे रहे ना फिर छीन केलो. काश्मीर हमारा था, हमारा दूध मांगोगे तो, आणि काश्मीर मांगोगे तो एक म्हणे काट देंगे म्हणे उभा 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 उभा. आपली हिंदीच अवघड आहे बाबा. मग देव बोलला देत नाही ना. मग आजपासून सुरुवात नवीन पार्टी तयार झाली. देवानं अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. 1-2 खोडी बघू आणि सेवेला पूर्णविराम. त्याआधी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे चुले मोडायचे. हात टाळी मुखाना नामस्मरण करा. हात वरती. हा आजची टाळी देवाची करताय. हात वरती. हात 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 हात. बडोबार कुमारी
काही काळा भगवान परमात्म्याने पार्टी तयार केली आणि जगातली पहिली पार्टी तयार झाली. कुठली पार्टी? माखन चोर पार्टी. चुरा चुरा कर माखन खाय, गौलन कानंद कोवर कन्हैया. आणि मग भगवंताने एक एक चोरी करायला सुरुवात केली. गोपिकांना दम द्यावा देवानं ऐका. देवानं गोकुळात आल्यानंतर 3 गोष्टी केल्या. एक धर्म कारण केलं, एक अध्यात्म कारण केलं आणि एक राजकारण केलं. देवानं राजकारण केलं म्हणजे काय? सर्व दही दूध तूप लोणी जात आहे डेअरीला, पण डेअरी कुठे आहे? मथुरेला. म्हणजे मथुरेतली लोक दही दूध तूप लोणी खाऊन दष्टपुष्ट होतील आणि त्या मथुरेतल्या लोकांनी जर गोकुळावर आक्रमण केलं तर यांच्या पोटात काही नाही, ही बारकी बारकी पोरं. मग यांच्या यांना ताकद मिळावी याच्याकरता दही दूध लोणी जाऊ देऊ नका, इकडे ठेवा. गोपिकेंना दम दिला. गोपिकांनो, इथून पुढे दही दूध लोणी हे मथुरेला जाता कामा. ते म्हणे, अय तू एवढासा बांडका आणि तू आम्हाला दम देतो का? हा, तुझं वय किती, बोलतो काय, सांगतो काय? एवढंसा एका दटीत खाली बसवलं म्हण तुला. ते म्हणले, अय तुला दिसायला जरी मी छोटा दिसत असलो पण तू माझ्या हाईटवर बॉडीवर जाऊ नको बरं. नाही तरी हाईटवर बॉडीवर जाऊ नये माणसानं. एक फसलीवाल्याकडे जेवढी ताकद असते तेवढी आमच्याकडे डबल रोटीवाल्याकडे बी नसते. हाईट बॉडीवर जाऊ नको म्हणजे मग जायचं नाही. ऐकत नाही बा, ऐकत नाही. देवानं पाहिलं ऐकत नाही. गोपाळानं सांगितलं एक काम करा म्हणजे काय, पटकन घरी जा आणि आपलं अस्त्रशस्त्र घेऊन या. आले गोपाळ घेऊन अस्त्रशस्त्र. देव त्या मथुरेच्या घाटात झाडावर जाऊन बसला. आल्या गोपिका, मटकीची मटकी आहेत डोक्यावर, दही दूध लोणी भरलेलं आहे. देव बसला कुठं? झाडावर. गोपिकांना पाहिलं ऐकत नाही ना. मग तेव्हाचं एक खेळ नव्हतं बघा, त्याला गोफण म्हणायचं, शेतकरी वापरायचे. त्याच्यात दगड चाकायचा, गरगर 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 फिरवा, साटकन सोडायचा. सर्व पक्षी उडून जायचे शेतातले जे दाणे खायला यायचे. देवानं ते गोफण घेतलं, त्याच्यात दगड टाकला. गोपिका ऐकत नाही ना. हा ऐका, फिरवलं, टाकला दगड, गरगर 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 गर, सटकन व धपकन नाही ना. परत देवानं दगड टाकला, गरगर गरगर फिरवलं, गरगर गरगर गरगर, बरं सटकन. आणि जसा मारलं तसं मटकं फुटलं. म्हणे बाबा इथं भूत नाही, भूतातलं भूत आहे. एकानं पाहिलं म्हणे इथं भूत नाही. म्हणे मग कोण आहे? नंदाचा कारटा, लईबाई चोरटा, बाई ग गरगर गोपन खडा मारीला. तो देव आहे. आणि त्या देवाला पाहिलं, देवाला सांगितलं, देवा ऐक ना, जाऊ दे ना. म्हणले नाही, दही दूध तूप लोणी आहे, जाऊ नाही देणार. देवानं अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. तिसरी आली धावणी, याने ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी बेनी, दोघाची गाठ मारोनी, गाठ बाई कवनासी सुटेना, यशोदे वाढत दाकाना, कुठवर सोसुनी भिंगाना. सांग त्याला काही. माता यशोदेलाही पटलं. आता यशोदा म्हणते, ए बाबा खोड्या करू नको, ऐकत नाही. मग आता एक काम कर. काय? गोधने सारावया जातो शारंग पाळणे. निघाला माझा देव. गाई वासरे सोबत घेतली, गोपाळांना सोबत घेतलं. 6 वर्षाचा होता माझा देव जेव्हा पहिल्यांदा गाई चारण्याकरता गेला. बरं, हे श्रीमद भागवतात वर्णन आहे. देव निघाले. देवानं गाई चारायला सुरुवात केली. गाई चरतायत. देवानं बासरी आपल्या होठावर लावली आणि त्या बासरीचा स्वर, तो मधुर नाद निघाल्यानंतर, सुमधुर आवाज निघाल्यानंतर त्या ठिकाणी मात्र गाई सुद्धा त्या देवाच्या बासरीत रममाण होऊन जातात. गाई, गोपाळ, घरात काम करत असणाऱ्या माझ्या गोपिका, त्या गोपिकांची स्थिती ती बासरी वाजवल्यानंतर अशी होती. कशी? मुरली वाले ओ
मी गोड मंडळी आभाळ एवढी मंडळी आहे. देवानं बासरी वाजवली, सर्वांना मोहून घेतलं. पुढे गोपाळ म्हणू लागले, देवा आता एक काम करा ना, 10 वाजले, 10 होती, 11 वाजले म्हणजे तो नाव होतं, आणि 12 वाजले म्हणजे तुमचा शहाणपणा देवा. तुम्हाला 11:30चा टाइम दिला देवा, तुम्ही 12 वाजवले देवा. एवढा शहाणपणा. 12 वाजले म्हणजे जरी झाला क्षेत्र संन्यासी माद्यांनासी तोंडवासी म्हणे देवा. म्हणले नाही. मग इथं आलेले आहे ना, जेवण जर पोटभर व्हावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता मेहनत करायला लागते. म्हणजे काय, पहिले 2-4 खेळ खेळू. मग सुरू केले ना देवानं खेळ. कुठला पहिला खेळ, दादा लाज शरम वाटते थोडीशी, बाकी काही नाही. खेळ देवाना अनेक प्रकारचे खेळलेत आणि खेळ खेळता खेळता आता गोपाळ म्हणू लागले, देवा आता आवरा बरं. कालियाची खोड मोडली. कालियाची खोड मोडून भगवान परमात्मावरती आले. केशव नयनी तुला पाहिले, पाहुनी नयनी समाधान झाले. एका जनार्दनी धावून आले, हरीचे अंकुनी पुसा पाण्यात गेला कसा. देवा आता खेरावडा. देव म्हणले काही हरकत नाही, एक काम करा, सर्व गोपाळ एकत्र या. आले. देवानं कमळाचा आकार केला. जे भोडे भाविक गोपाळ होते ते पुढं बसवले, ज्ञानी गोपाळ मागं बसवले. भगवान परमात्मा मध्ये उभे राहिले आणि मग त्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये शुकदेवजी करतात. बिभ्रद वेणू जठरे पटरे शृंगवेत्रेचे कक्षे वामे पानो मृषलम कवलम तत्फलान्य गुलेशुच. आता इथून काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. अजून 4 तास लागतील. चालेल? तुम्हाला चालेल, पण मला नाही ना चालणार. जो काला त्या वाळवंटात झाला तोच काला त्या ठिकाणी आज आपल्या या गावामध्ये होत आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह 61व्या वर्ष आणि 61व्या वर्षातील शेवटच्या दिवसाची सेवा ज्यांच्या संपर्कातून माझ्याकडे आली, आपल्या गावातले भूमिपुत्र युवा कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे अनुयायी असणारे परमश्रद्धेय आनंद महाराज यांचे कोटी कोटी धन्यवाद. पुनश्च एकदा गुणीजन मंडळी मयूर महाराज असतील, योगेश बाबा असतील, वासुदेव बाबा असतील, तुमचे कोटी कोटी धन्यवाद. पखवाजावर ज्यांची गोळ साथ आहे अंबादास महाराज असतील आणि आपल्या गावामध्ये नितांत आवर्जून आपल्या गावावर प्रेम करणारे
आणि आपल्या गावाचं नितांत आवर्जून प्रेम ज्यांच्यावर आहे असं यज्ञेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बघा महाराज इथला सप्ता का बरं रंगणार नाही त्याच्या मागचं कारण सांगतो. काय हाऊ इकडे यज्ञेश आहे म्हणजे इकडे यश आहे यज्ञेश आणि इकडे योगेश आहे. इकडे यश आणि इकडे यश आहे आणि यश यश एकत्र आले आणि त्यांच्या पाठीमागं भरदास्त पद्धतीनं जर वासुदेव उभे माजून काय पाहिजे वासुदेव तत्वता नाही का माजून काय पाहिजे. आणि एवढं वातावरण असलं का मग जसा मयूर नाचावा तसं माझ्या मयूर महाराजांना गायन करावं म्हणून मयूर महाराज आणि तुम्ही गोड बसलेले सर्वात जास्त धन्यवाद दादा साऊंडवाले दादा. जळगाव जिल्ह्याचं दुर्भाग्य की अशी साऊंड सिस्टीम भेटत नाही बरं. पण तुम्हाला काहीच सांगण्याची गरज पडली नाही राव. लग्न झालंय का तुमचं? तुम्ही एवढे असतात मी काही वेगळं विचारलं का? चांगलं झालं लग्न झालं नाही तर आज देवाकडे मी 2 मागणार होतो. तुमच्या ऑपरेटिंग चांगली आहे ना तुमची. काल रात्री कीर्तनात असंच म्हणलो महाराज 1 नंबर साऊंड सिस्टम मध्ये त्यांचा आवाज कडक साऊंड कडक इको कडक बेस कडक तुमच्यासारखाच. एवढा आनंद झाला त्या माणसाला एवढा आनंद झाला. कीर्तन संपल्या नमस्कार केला आणि 500च्या 4 नोटा पायावर ठेवून गेला. तुम्ही देऊ नका तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. म्हणून साऊंड सिस्टीम गोरे चित्रीकरणाकरता दिनेश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त माय आणि बापानं लेकरावर जसं प्रेम करावं तसं या छोट्याशा लेकरावर प्रेम करणारी वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात परम आदरणीय परमार्थप्रेमी पितृतुल्य असणारे आपल्या भागाचं वैभव आणि महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यात आपला अखंड आयुष्य घालवलं असे विद्वत रत्न श्री हरिभक्त पारायण कौतिकाप्पा लोणीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणना कोटी कोटी धन्यवाद. आपल्या गावातले माधव बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांनाही धन्यवाद. विनेकरी महाराजांना धन्यवाद. तुम्हाला सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. जेवढे पुरुष कीर्तना करता आले देव महिला मंडळ देव्या जे घरी बसून ऐकतायत ते महादेव आणि जे झोपून गेले ते भद्रा मारुती या सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्रपणे अभिवादन करतो. सेवेला ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले